शशांक हगवणे तसंच लता हगवणेला राजगुरुनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। जेसीबीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी माळुंगे पोलिसांनी शशांक आणि लता हगवणेला ताब्यात घेतलं होतं। 11,70,000 रुपयांची फसवणूक त्यांची उघड झाली होती। शशांक आणि लता हगवणेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे। शशांक आणि लता हगवणे यांना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। जेसीबीच्या व्यवहारामध्ये 11 लाखांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात। राज्यात पावसानं उघडीप दिलेली आहे। उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झालेली आहे। दुसरीकडे विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे। अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत। नद्यांना पावसामुळे पूर आलेला आहे। आतापर्यंत 34 लोकांचा मृत्यू झाला आहे। बचाव पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचं काम सुरू झालं आहे। मे महिन्यात झालेल्या अवकाळीचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसलेला आहे। जवळपास 11,000 हेक्टरवरील उन्हाळी ज्वारी, बाजरीसह हळद, कांदा, केळी, भुईमुग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र या नुकसानीचे पंचनामे संथ गतीनं सुरू असल्यामुळे पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे। पुण्यामध्ये अवकाळी पावसानं उन्हाळ्यामध्ये कांदा पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी फटका बसलेला आहे। यामध्ये रांजणगाव येथील शेतकऱ्याचे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर कृषी मंत्र्यांकडून नुकसान झालेल्या कांद्याचा पंचनामा व्हावा अशी इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आलेली आहे आणि यासाठी एनडीआरएफचं एक पथक जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। या पथकानं कणकवलीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बचाव कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिलेलं आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं 40% काम पूर्ण झालेलं आहे। जवळपास 60% काम सध्या रखडलं आहे। राज्य सरकारने या कामाला 73 कोटींचा निधी दिला आहे। आतापर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, चौखांबी आणि पश्चिम द्वार आदी कामं पूर्ण झालेली आहेत। दरम्यान महालक्ष्मी मंदिरासह इतर अनेक ठिकाणची कामं संथ गतीनं सुरू आहेत। माथेरानची टॉय ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी पावसाळा संपेपर्यंत आता बंद राहणार आहे। भूस्खलन होऊन अनेक पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। माथेरानची राणी सुट्टीवर गेल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला आहे। मात्र अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवाही सुरू राहणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्यात आलेली आहे। 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आली। विरोध न जुमानता राज्य सरकारने ही जागा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आयपीएलच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात अंतिम फेरी रंगणार आहे। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे। पावसामुळे जर सामना थांबला किंवा सुरू होऊ शकला नाही तर सामना उद्या खेळवला जाईल।
नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे। दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे। वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला 40 मिनिटात पोहोचता येणं शक्य होणार आहे। मुंबई विद्यापीठानं 40 लॉ कॉलेजेसला दणका दिला। या महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापक नसल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे। 1 लाख रुपये दंड आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश संख्या 0 करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत नुकताच घेण्यात आला आहे। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 6 जून रोजी सिंहगड किल्ला शिवभक्तांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे। 29 मे रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली होती। शिवराज्याभिषेक दिनासाठी गडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाते। त्यापूर्वी अतिक्रमण हटवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत। बुलढाण्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप देशामध्ये क्लीन प्लांटचे 9 वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत। या 9 सेंटरपैकी 3 सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल, संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल। प्रत्येक सेंटर करता 100 कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। मोठ्या नर्सरीला 3 कोटी, छोट्या नर्सरीला 1.5 कोटी रुपये देणार आहेत आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातनं 8 कोटी रोपं ही क्लीन रोपं तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची, जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड, त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च, त्यांनी घटणारी उत्पादकता, या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल। आणि म्हणून एकूण 9 पैकी 3 म्हणजे 1/3 सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे मनापासून आभार मानतो। आज पुणे इंटरनॅशनल ॲग्री हॅकेथॉन ही एक अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। त्याच्या बक्षीस वितरणाकरता माननीय शिवराज सिंग चौहानजी आणि अजितदादा आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो। अतिशय चांगल्या संकल्पना यामध्ये पाहायला मिळाल्या। शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं कीड नियंत्रणाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, अगदी फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर प्रेडिक्टिव्ह 94% ॲक्युरसीने त्या ठिकाणी प्रेडिक्शन। पाहूयात इतरही महत्त्वाच्या टॉप 50 बातम्या। तुळजापुरातील काकंब्रा शिवारामध्ये नुकसानग्रस्त शेतपिकांची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकासह जनावरं, घरं तसंच फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्या असे आदेश निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते टोमॅटो पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। चंद्रपूरमध्ये यंदा खरीपासाठी 4,75,000 हेक्टर शेतीचं नियोजन करण्यात आलं। मात्र यंदा खतांच्या एकूण मागणीपैकी 54%च पुरवठा झालेला आहे। त्यामुळे कृषी उत्पादनापुढे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचं मोठं आव्हान आहे। दरम्यान DPA खताची टंचाई असल्यानं संयुक्त खत वापरण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलेला आहे। केंद्र सरकारनं निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत केलेल्या नव्या बदलांचा फटका कांदा निर्यातदारांना बसणार आहे। आतापर्यंत निर्यातीवर मिळणारी 1.9% परतावा सवलत केंद्रानं 1 जून 2025 पासून पूर्णतः रद्द केली आहे। त्यामुळे भारतीय कांद्याची परदेशी बाजारामध्ये स्पर्धा करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे।
आता प्राध्यापकांची वर्गातच बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित व्हाव्यात यासाठी म्हणून प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. नव्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इन हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 10% जागाही आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. विमान चालवण्याचं आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थी पाहू शकणार आहेत. भारताच्या सर्वोच्च संस्था DGCAनं एक महत्त्वपूर्ण शिफारस केलेली आहे, ज्यामुळे आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होता येईल. खासगी महावितरण कंपनी विरोधात भाजपनं धरणं आंदोलन केलेलं आहे. मालेगावात खासगी वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा केला जातो, मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होणं, वेळेवर वीज पुरवठा नसणं अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मालेगावच्या वीज वितरण कंपनी बाहेर धरणं आंदोलन करत निषेध करण्यात आला आहे. पुण्याच्या बाणेरमधील सुसखिंड परिसरामध्ये पालिकेच्या कचरा प्रकल्पाविरोधात मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं. प्रकल्प बंद करा, स्वच्छ हवा मिळू द्या यासह विविध फलक हाती घेत नागरिकांनी पालिकेचा निषेध केला. तसंच प्रकल्प तातडीनं स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. पुण्याच्या मावळमधील विविध भागातून फकीरा ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. दरम्यान मावळमधील 400 महिलांना घर आणि जागाही नाहीये, त्यामुळे आम्ही जायचं कुठं असा सवाल या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला विचारलेला आहे. नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंतमध्ये सोहेल शेख यांच्या घरात बूटच्या बॉक्समधून नाग निघाला. सकाळी बूट घालण्यासाठी बॉक्स उचलला असता त्यातून हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. बॉक्स उघडला तेव्हा त्यातून नाग बाहेर पडला. वन्यजीव रक्षक पिंटू पवार यांनी नागाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडून दिलं. पंढरपूरच्या उपरीमधील कासाळ ओढ्यावरील पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं. या पुलाच्या कामाचे 2 ठेकेदार बदलूनही काम ठप्पच आहे. दरम्यान जुना पूल धोकादायक झालाय आणि यावरून शेकडो वाहनांची वाहतूक होत असते, परंतु या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. मालेगावात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळालेली आहे. पुलावरून तरुण गिरणा नदीच्या पाण्यात उड्या मारत होते. स्टंटबाजी करणारे बहुतांश मुलं अल्पवयीन आहेत. पोलिसांनी टवाळखोरांना हुसकावलं आणि याआधी अशीच स्टंटबाजी करताना एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. पुण्यातील कात्रजमधील परिसरात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यावेळेस दारू विक्री करणारे अनधिकृत ठिकाणं पालिकेनं JCBच्या साहाय्यानं जमीनदोस्त केले. दरम्यान अवैध धंदे तत्काळ बंद न केल्यास अशीच धडक मोहीम राबवण्यात येईल असे निर्देश यावेळेस देण्यात आले. सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. विश्रामबाग चौक इथल्या आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली आहे. राज्य कामगार विमा योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप यावेळेस वंचितनं केला आहे. नाशिक शहरासह सिडको सातपूर भागामध्ये घरफोडी, मोबाईल चोरी या प्रकारामध्ये वाढ झालेली आहे. सातपूरच्या अशोकनगरमध्ये मध्यरात्री बुरट्या चोरांनी घराच्या बाहेर उभी असलेली रिक्षा चोरून नेली. चोरीची संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. नागपुरात चोरीचं प्रमाण वाढलं आहे. इथल्या महाल परिसरात व्यापाऱ्याच्या घरामध्ये चोरी झालेली आहे. यावेळेस चोरट्यांनी सोनं चांदीसह रोख रक्कम असा 25 लाखांचा ऐवज लंपास केला. घरातील व्यक्ती बाहेरगावी गेलेली असताना चोरट्यांनी ही चोरी केल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. जळगावात बसमध्ये चढताना एका वृद्धाचा खिसा कापून 50,000 रुपये लंपास करण्यात आले. ही घटना नवीन बस स्थानक परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्सला 4,58,00,000 फसवण्यात आलेलं आहे. सेल्समननंच 2 महिन्यांमध्ये दुकानातील अंगठी, कॉईन
तसंच वेडणी असा 4.5 कोटींचा मुद्देमाल चोरला. विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला बेड्या ठोकलेल्या आहेत. बीडमध्ये शेतजमिनीच्या वादातून 2 गटात वाद झाला आणि या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. खरीप हंगामापूर्वी शेतीची मशागत सुरू असताना 2 गटात वाद उफाळून आला. नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. 20 ते 22 जणांच्या टोळक्यानं 4 जणांवर कोयते आणि दगडानं प्राणघातक हल्ला केलाय. जुन्या वादातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे. ही धक्कादायक घटना इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. तर ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं कोयते आणि दगडानं या लोकांवर हल्ला करण्यात आलेला आहे. 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. जवळजवळ 20 ते 22 जणांनी आपल्याला मिळेल त्या हत्यारांनी या लोकांवर हल्ला केलेला आहे आणि त्यांना जखमी केलेला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली आहे. 20 ते 22 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. कोल्हापुरातली ही घटना आपण बघतोय. कोयते आणि दगडानं यावेळेस या तरुणांवर हल्ला करण्यात आलेला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाला अशी माहिती ही समोर आलेली आहे. लाथा बुक्क्यांनी तुडवलेला आहे. तसंच काठ्या, कोयते आणि दगडानं ठेचून या लोकांना जखमी करण्यात आलेला आहे. 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोयते आणि दगडानं या तरुणांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे. तर यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना कार्यक्रमस्थळी पुणे पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही अडवणूक करण्यात आलेली आहे. पुण्यातील ॲग्रो हॅकेथॉनमध्ये पोलिसांची अनोखी कार्यतत्परता दिसून आली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या मंचावर जात असताना पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी अडवलं. मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना देखील पोलिसांनी अडवलेलं आहे. आज पुण्यात पोलिसांची ही अनोखी कार्यतत्परता पाहायला मिळाली. पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. संभाजीनगरच्या सातारा परिसरात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या. विनोद खाजे असे आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 3 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. संभाजीनगरच्या खुलताबादमधील पाडळी शिवारात मळणी यंत्रामध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. बाजरी पिकाची मळणी करताना हवेमुळे ती या यंत्रात ओढली गेली. या प्रकरणी बाजार सावंगी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत. अकोल्यामध्ये वाडेगाव ते बाळापूर मार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा 2 दुचाकींच्या धडकेत एका 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सांगवीतील 2 जण गंभीर जखमी आहेत. 2 दिवसांपूर्वी याच मार्गावर पुलावरून कार उलटून 3घांचा मृत्यू झाला होता. रत्नागिरीतील सोमेश्वरमध्ये तळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे. तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली. आदेश घडशी असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान घटनेची नोंद रत्नागिरी पोलिसात करण्यात आलेली आहे. पुणे नसरापूर ब्रिजवर एसटीचा अपघात झाला. एसटी बसचा टायर अचानक निघाल्यामुळे अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आळंदी परिसरामध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला भीषण अपघात झाला. यावेळेस दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर पडला होता. बाटल्या गोळा करण्यासाठी मग स्थानिकांनी रस्त्यावर प्रचंड मोठी गर्दी केल्याचं दिसलंय. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील करंजाळी इथं विहिरीत पडल्यामुळे शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झालाय. विहिरीचे सुमारे 4 वर्षांपासून काम सुरू होतं. ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊन देखील विहिरीचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. ठेकेदारावर कठोर कारवाई करा अशी मागणी आता होऊ लागली आहे.
जालन्यातील जाफराबादच्या वरुड गावामध्ये एकाच घरातील 3 मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। काल सकाळपासून ही मुलं घरातून बेपत्ता होती। अचानक घरातील 3 मुलं दगावल्यामुळे जोशी कुटुंबावर आणि वरुड गावावर शोककळा पसरली आहे। लातूर सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। यावेळी स्कॉर्पिओ कार दुभाजकावर आदळल्यामुळे थेट 200 फूट फरफटत गेली आणि त्यामुळे तिचा चक्काचूर झालाय। किरकोळ जखमी झालेल्यांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।